सज्ज झालेत अक्षय चव्हाण ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर कट होतोय सरळ झाले क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अक्षय यांनी पहिलाच चेंडू अगदी अक्षय चव्हाण यांच्यासाठी निर्धाव हाताळलाय. येस, दाभे मोहन संघाचा लिटिल मास्टर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या पाठीमागे एका क्षणामध्ये 2 खेळाडू पहा. हा तो क्षण आहे ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. एक खेळाडू रायझिंग स्टार तर दुसऱ्या बाजूला लिजंड क्रिकेटर आहे निलेश सोंडकर आणि अक्षय. ही जोडी एका स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. लव सर बॅकफुटला जाऊन शॉर्ट बॉलचा फटका लॉंगलीला फटका सजवलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. या फटक्यावर मैदानाची रचना जर पाहिली तर बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्र आहे. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम दाभे मोहन अतिशय जबरदस्त पहिलीच धाव. थोडस बॉडी लाईन गोलंदाजी हाताळली होती. ओव्हर द विकेटने गोलंदाज येतात आणि अटॅक केला जातोय तो बॉडीवरती. बॉडी लाईन गोलंदाजीवरती डिफेन्स देखील केलं जातंय. ग्लान्स केला बिहाइंड द विकेट. एकेरी धाव मिळाली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. ऑन दी मार्क झालाय. अक्षय यांचा हा ट्रॅकर चेंडू होता हवेत खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून अगदी पंचांकडे नजर असेल. फटका जरूर हवेत खेळला आणि यस पंचांचा इशारा. हिट्स मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार. नक्कीच आपण पाहिलं ना लवसर चर्चा होतीये. पंचांनी इथे गफलत झाले. त्यांनी सांगितलं येस कॉलिंग आले. बॉडी लाईन वरून कॉलिंग आले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट ऑन फुल ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स बनवलाय ना लिटिल मास्टर का म्हटलं जातं. स्विंग वेग एलिव्हेशन त्यानंतर मात्र एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकाचं. हे पाहत असताना पहा हा क्रिकेटचा खेळ सजलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला अगदी हवेत खेळला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला डीपला आहे. दूरवर राहील चेंडू सीमारेषा पार. सलगचा दुसरा अक्षय चव्हाण यांच्या बॅट मधून लिजंड ट्रॉफी. पहा इथे पाहायला मिळालंय कन्झिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे 4 एके 4 आणि 4 दुने 8 ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. लिटिल मास्टर मी ज्या वेळी या खेळाडूकडे पाहिलंय ना 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम या पट्ट्याच्या नावावर आहे. का असू नये क्रिकेटचा खेळ अशाच पद्धतीने या सीझन मध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने केलाय. आता मात्र 2 चौकार 2 बॉलवरती लगावलेत. तिसरा येईल का हा देखील एक प्रश्न आहे. पुढचा चेंडू अक्षय कमी गतीने टाकलेला बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील. पाण्यातून मार्ग काढत असताना 2 धावा मात्र या चेंडूवर प्राप्त होतील. अगदी क्षेत्ररक्षकाने ज्या प्रकारे पाण्यातून चिखलातून मार्ग काढत असताना वेगाने चेंडूवर गेलेत. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 11 धावा. अतिशय जबरदस्त फटका. आपण बॅकफुट वरती गेले तदनंतर मात्र ज्या पद्धतीने बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ओव्हर द थ्रू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनदर टाइम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय चव्हाण ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू अगदी क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस पंच शशी साठम सरांचा इशारा. 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर 1 सिंगल प्राप्त होईल. टीमची धावसंख्या टीम दाभे मोहन पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 12 धावा. निवेदन असेल आदिशक्ती 11 पार. या टीमने कुठेही जायचं नाहीये. यापुढील होणारी मॅच आपली असेल विजेता संघाबरोबर. याची देखील दखल घ्या. आपण चर्चा केली ना आता पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. गुड स्कोर ऑन दी फर्स्ट ओव्हर असं म्हणावं लागेल. लवसर अतिशय महत्वाच्या या 12 धावा. सुरुवात चांगली आहे. येस सुरुवात अगदी चांगली झाली परंतु शेवट कसा करतील हे महत्वाचं आहे. कारण क्रिकेट असं तो आयुष्य तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्वाचं नसतं तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्वाचं असतं. दोन्ही संघाच्या माध्यमातून विचार केला तर पहिलं षटक अगदी चांगलं राहिले टीम दाभे मोहन संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला टीम सोनपाड संघ पुनरागमन करण्याची संधी असेल. पुनरागमन करतील का दुसऱ्या षटकात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी वैभव आलेत. नक्कीच गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. अटॅक पुन्हा एकदा होईल कारण की तुषार चव्हाण स्ट्राइक एंड वरती आहेत. तुषार चव्हाण पहिला चेंडू अगदी खेळतील या डावातील. वैभवाचा पहिला चेंडू तुषार चव्हाण यांनी पुलचा फटका सजवलाय जरूर परंतु पंचांकडे नजर असेल. यस पंचांचा इशारा. अवघी 1 धाव. फटका चांगला आहे परंतु 1च धाव देऊन जाईल. नक्की शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. बॅटचा जो कनेक्शन होता ना तर बॅटच्या टॉप एज वरती लागलं. तिथून मात्र बिहाइंड द विकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना धावसंख्येमध्ये भर पडली ती 1ने. चर्चा होईल. पहिल्या बॉलवरती 1 आली आहे. पुढच्या 5 बॉलवरती काय स्ट्रॅटर्जी असेल दाभे मोहन या टीमची. क्रिकेटमध्ये रणनीती आखले जातात. कधी फलंदाज कधी गोलंदाज कधी क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू
वैभव यांचा आकुटप्पाचा चेंडू होता, अगदी क्रॉस तो बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना अगदी पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. येस, आपण जर पाहिलं ना तर पिचिंग जे आहे ना ते ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेर झालं होतं, मात्र इम्पॅक्ट जो आहे ना तो गाईडलाईनच्या ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तुषार चव्हाण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बॉटमला लागलाय चेंडू, अवघी एक धाव मात्र प्राप्त होईल तुषार चव्हाण यांना. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14 धावा. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला. एक स्ट्रॅटर्जी राहिली ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. तर वैभव यांची सातत्याने चर्चा होते, जिथे आपण पिचिंग आहे ना ते फार सुंदर आहे आणि ह्याच रणनीतीने ते पुढे प्रस्तावित होत आहेत. वैभव पुन्हा एकदा सज्ज, पुढचा चेंडू. वैभवचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अगदी चेंडूचा अंदाज चुकला, चेंडू अगदी सीमारेषा ओलांडली. असं वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमारेषा पार. तुषार चव्हाण यांच्या बॅटमधून लिजंड ट्रॉफी चौकार. अतिशय जबरदस्त असा फटका प्रहार मिळाला ओव्हर द विकेटने. गोलंदाज आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळालं. पिचिंग जे होतं ना ते कमालीचं होतं. बॅकफुटवरती जागा बनवली आणि तदनंतर मात्र हार्ड हिटेड केलाय. आणि ज्या पद्धतीने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्यस्थानी सुजित मोरे सर आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू वन बाउन्स ट्रॅव्हल झाला, तो सीमारेषेपार. आल्या धावा 4. या 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये वर्णी लागली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. खराब चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. वैभव यांनी एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. या अतिरिक्त धावेने टीम दाबेमोहन बिनगडी बाद 19. घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये अटॅक केल्यानंतर गोलंदाज लाईन लेंथ मध्ये बदल करतात आणि त्याच दरम्यान मात्र व्हाईट बॉल. एक नवसंजीवनी मिळते. हाफ टॅकल चेंडू होता, बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट, अप्रतिम लाजवाब फटका. फलंदाज तुषार चव्हाण यांच्या बॅटमधून लिजंड ट्रॉफीचा मोठा धमाका, षटकार. अतिशय जबरदस्त फटका. आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या मेरिटवरती गेले. त्यांनी पाहिला गोलंदाज बीट करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण पाहू शकतो एकाच अँगल मध्ये 2 व्ह्यूज पहा. तदनंतर मात्र जागा बनवली. थोडंसं बॅकफुटवरती नक्कीच गेले होते, मात्र त्यांचा बॅटचा जो फ्लो आहे ना तो कमालीचा पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला सर्वाधिक लांब फटका जर कोणी खेळला असेल तर नाव आहे तुषार चव्हाण. ऑन द मार्क, 25 धावा धावफलकावरती. शैलेश यांचा शेवटचा चेंडू अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय. डीप वरून क्षेत्ररक्षक येईल, लॉंग ऑफ वरून सुजित मोरे इथे मात्र स्लाइड झाले आहेत, पडले आहेत, पुन्हा उभे राहिलेत. आणि पहा अगदी 2 धावा घेण्यापासून मात्र इथे वाचू शकत नाहीयेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 षटका अखेर बिनगडी बाद 27. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला फार आवडेल. आमच्या 22 यार्डला आम्ही पुन्हा एकदा निवेदन करू, आम्हाला ऍक्शन रिप्ले द्या. सुजित मोरे लेजेंडरी क्रिकेटर टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाले आहेत. का पाहू नये असं म्हटलं जातं ना, सुजित सर झूठ बोलते हैं जो लोग, वो कहते हैं डर हमको नहीं लगता, डर तो सबको लगता है. मैदानाच्या आतमध्ये पहा हा खेळ, ऍक्शन रिप्ले पहा. टांगा पलटी, घोडे फरार इथे पाहायला मिळालाय. दोन्ही पाय हवेमध्ये स्लाइडिंग घेतलाय. खऱ्या अर्थाने अस्सल ओढलेला गेल्यासारखं त्यांना फील झाला असेल. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पावसाचा खऱ्या अर्थाने हा थरार सुजित मोरे यांनी मात्र अनुभवला असेल. लव सर, मी कौतुक करेन कॅमेरामॅनचं, 22 यार्ड्स लाईव्ह या कॅमेरामॅनचं, कारण की ज्या प्रकारे त्यांनी क्षणचित्र टिपली आहेत शेवटच्या क्षणापर्यंत अगदी असलेली नजर, आणि ज्या प्रकारे सुजित मोरे सरांनी स्लाइड मारल्यानंतर पाण्याचे तुषार उडाले आणि ते पहा अगदी कॅमेरामॅनने आपल्या लेन्समध्ये टिपलेत. टीमची धावसंख्या 27 धावा, अंतिम षटक प्रदीप. कॅमेऱ्याची सेन्स आणि आमच्या कॅमेऱ्याची लेन्स आणि आमच्या कॅमेरामॅनची सेन्स कमालीची पाहायला मिळाली आहे. प्रदीपचा पहिला चेंडू, अगदी पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केले अक्षय चव्हाण यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार, लिजंड ट्रॉफी, षटकार. कमालीचा फटका, काय फटका खेळला. लिटिल मास्टर ऑफ दाबेमोहन या संघाचा हा खेळाडू. उंची पहा, मात्र एफर्ट्स पहा. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर निघाले, तदनंतर मात्र नजर चोख आणि चेंडू सरळ सीमारेषे पार. चोख उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय, षटकाराने बोली भाषा ठोकली आहे. पठ्या तालमीतून तयार होऊन आलाय या दाबेमोहन गावचा हा सितारा. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 17 हा थरार रंगवलाय. प्रदीपांचा हा चेंडू अगदी फुलटो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने 34 धावा धावफलकावर. दाबेमोहन संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली. फलंदाजीचा निर्णय आणि दोन्ही सलामीने हा निर्णय सार्थ ठरवलाय. यासाठी 40 धावा आम्ही बनवू, त्याचा पाठलाग करणं आम्हाला सोपं होईल. आमची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, मात्र यावेळी 34 धावा.
लोअर फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अक्षय चव्हाण ब्रँडेड फटका षटकार. नक्कीच आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल हा थरार. अक्षय चव्हाण या नावाचा बोलबाला नेहमीच म्हटला जातो. हा फटका पहा ऑफस्टिक वरती पुन्हा एकदा सफल झाले. तिथून मात्र त्यांनी फुलर लेनचा बॉल आणि त्यांनी सांगितलंय अरे सामने वो मंजिल ना तो रास्ता ना मोडना, जो मन में है ख्वाब वो ना तोड़ना, हर कदम पे मिलेगी कामयाबी तुझे, बस सितारे छूने के लिए जमीन मत छोड़ना. जमिनीवरती थांबून खेळायचं. आता मात्र विकेट व्हॅल्यू एक्सप्रेस करावा लागेल. धावसंख्या 8 बॉलच्या पाठीमागे 23 वर जरी खेळला असला तरी सांघिक धावसंख्या 40 या आकड्यावरती आहे. दाबेबॉल संघाचा सांघिक खेळ मात्र चांगला राहिला. ज्या प्रकारे अक्षय चव्हाण 23 धावा, तुषार चव्हाण नाबाद 14 धावा, प्रदीप यांच्या 2 चेंडूवर 2 अगदी 13 धावा मात्र खर्च केल्या. धावसंख्या 40, बिनगडी बाद 40. प्रदीप पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. अक्षय चव्हाण अक्रॉस द बॅटने अगदी फटका खेळला. मिड विकेटला शतक एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. यस, अगदी 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 धावा. नक्कीच कम्मालीचं गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 42 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळालं. 2.3 चेंडूंचा खेळ संपला. अक्षय चव्हाण हा खेळाडू सध्या बहरलाय. लिजन ट्रॉफी मध्ये आपली कामगिरी चोख करतोय. अक्षय चव्हाण बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू. फ्लाइंग स्लिपला घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 43 रन्स ऑन बोर्ड, 43 धावा. नक्कीच जर आपण पाहिलं ना तर या बॉलच्या पाठीमागची क्रिया पाहिली तर ओव्हर द विकेटने गोलंदाज हाताळले आणि तदनंतर मात्र थोडंसं पदगालीत त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न होता आणि तिथेच मात्र बीट झाले. दॅट्स अ टॉप एज बिहाइंड द विकेट. फ्लाइंग स्लिपला ट्रॅव्हल झाला. घोषांकित क्षेत्र 1 धाव. 43 ऑन द बोर्ड. 2 चेंडूवर किती धावा येतील? सांघिक अर्धशतक झळकावेल का हा संघ हे देखील पाहायचंय. प्रदीपांचा हा चेंडू अगदी या चेंडूवर मात्र गोलंदाजाने आपली क्वालिटी दाखवली. ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय प्रदीप यांनी. अक्षय चव्हाण यांना मात्र शांत ठेवलंय. टीमची धावसंख्या स्थिरावते 43. 43. नक्कीच आम्ही या ठिकाणी विनंती करेन सुदेश सकपाळ आणि मंगेश सकपाळ आणि त्याचबरोबर अशोकदादा सकपाळ यांचे चिरंजीव निहाल सकपाळ यांना देखील आम्ही निवेदन करू की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तो शुभ सन्मान. इनिंग ब्रेक मध्ये या अशी विनंती केली गेली आहे. शेवटचा चेंडू प्रदीप यांचा फलंदाजाने सोडून दिलाय आणि इथे मात्र चुकी झाली आहे का? यस, अगदी पंच सांगतात योग्य चेंडू आहे आणि हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून 3 षटकांची होते सांगतात. टीम दाबेमोहन संघ 43 धावा धाव फलकावर. 44 धावांचं लक्ष असेल टीम सोनपार संघाला विजयासाठी. 44 रन्स टू विन टीम सोनपार. निवेदन आहे, विनंती आहे 18 बॉलच्या पाठीमागे जरी 44 बनवायचे असतील तत्पूर्वी मात्र या मुख्य व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय विशेष करून सुदेश सकपाळ आयकॉनिक खेळाडू सुदेश सकपाळ सर या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. मंगेश सकपाळ यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय आणि निहाल सकपाळ यांना देखील हा कॉल आहे आयोजन कमिटीच्या वतीने आपला या ठिकाणी केला जाईल. तो यथोचित हा मानसन्मान पहा आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. अक्षय चव्हाण यांच्याबद्दल आपण चर्चा केली आणि संपूर्ण बॉल त्यांनी फेस केलेत ते चर्चा होईल. 43चं टार्गेट त्यांनी बनवलंय पहिल्या इनिंग मध्ये. 44 तुम्हाला बनवायच्या. 12 बॉलच्या पाठीमागे 26 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावा अंकित केल्यात. या दोन्ही खेळाडूंनी अतिशय जबरदस्त असा खेळ खेळलाय. मी पुन्हा एकदा निवेदन करेन मंगेश सकपाळ आणि सुदेश सकपाळ आणि निहाल सकपाळ यांना निवेदन आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आहिरे वानवली टीम हा आपल्यासाठी कॉल आहे. आयोजकांच्या वतीने आपला केला जाईल तो या व्यासपीठावरती शुभ सन्मान आणि आपली टीम आपण देखील यायचं आहे. या संपूर्ण टीमचा या इनिंग ब्रेक मध्ये केला जातोय तो सत्कार शुभ सन्मान केला जाईल. लो सर, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आता मात्र काय स्ट्रॅटेजी असेल आपण जर विचार केला तर टीम सोनपार या संघाकडे 18 बॉल 44चं टार्गेट समोर आहे. मात्र त्याला रोखायचं आहे. तर एका बाजूला रोखायचं तर एका बाजूला बनवायचं आहे. जर आणि तरला व्हॅल्यू नाही आहे. मात्र इथे कशा पद्धतीची रणनीती आखावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये किती बनवाव्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये किती बनवाव्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये किती विनाव्या आणि तुमचं प्रिडिक्शन काय असेल? हु विल बी द विन ऑन दिस मॅच? 18 चेंडूमध्ये करायच्या 44 धावा टीम सोनपार संघाला
आणि शैलेश सर तुम्ही विचार केला सांगितलं तसं की सुरुवात कशी होते यावर खूप काही अवलंबून असेल. सुरुवातीला अगदी एखादी चांगली भागीदारी झाली टीम सोनपाल संघाला तर मात्र हे लक्ष्य पार केलं जाईल, परंतु दुसऱ्या बाजूला टीम ताबेमोहन संघ फलंदाजी चांगली झाली त्यामुळेच की काय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असेल आणि गोलंदाज देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतील का हे देखील पाहायचं आहे. परंतु आपण 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहतोय अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. आणि आज शैलेश सर जर पाहिलं तर आज जागतिक अभियंता दिवस आहे, म्हणजेच काय तर आज इंजिनियर्स डे आहे. आणि नक्कीच जागतिक अभियंता दिवस म्हटल्यानंतर आपल्याला आठवण येते किल्ले रायगडाची आणि त्या किल्ले रायगडाची अगदी त्या किल्ल्याची रचना करणारे हिरोजी इंदुलकर यांची. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्या वेळेला किल्ले रायगडाची रचना झाली पूर्ण बांधकाम झालं आणि महाराजांनी त्यांना विचारलं की हिरोजी इंदुलकर आम्ही तुमच्या कामावर खुश आहोत, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. आणि त्यावेळेला हिरोजी इंदुलकरांचं वाक्य म्हणजे इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं आणि त्यानंतर इतिहासामध्ये कधी होणार नाही असं हिरोजी इंदुलकरांचं वाक्य. महाराज आम्हाला जास्त काही नको आहे, जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथे एक पायरी आहे आणि त्या पायरीवर आम्हाला आमचं एक छोटंसं नाव लिहायचं आहे आणि त्या पायरीवर ते नाव लिहिलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. वाह, काय उच्चार केला, जगामधला पहिला इंजिनियर ज्यांच्याबद्दल सरांनी फार सुंदर सांगितलं. असं म्हटलं होतं ना की 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीमध्ये एक निरागस बाळाने जन्म घेतला, तो बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज हे ज्यांच्यासारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा, अरे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती युद्धनीती गनिमी कावा यासारख्या कूटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिक धार्मिकता नैतिकता अशा पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, अरे तुमचा आमचा बाप म्हणजे शिवबा. आणि शिवाजी महाराजांचा या ठिकाणी करूया जयघोष, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. वाह, छत्रपतींच्या नावाचा गजर करत असताना आपण जाऊया मॅचकडे, जिथे पहिल्या बॉल वरती आली पहिली धावसंख्यामध्ये भर, दुसरा बॉल. हो यावेळी पहा जोरकस प्रहार, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषेपार आला तो दर्जेदार चौकार. निलेश सोडकर यांनी मात्र आक्रमण केलंय तुषार चव्हाण यांच्यावर. अगदी ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ते मात्र मनसुबे स्पष्ट आहे. टीम सोनपाल संघाचा हा पहा रिप्ले तुमच्या समोर, ज्या प्रकारे हा फटका सजवला गॅप मध्ये आणि चेंडू पडल्यानंतर ज्या वेगाने सीमारेषा ओलांडल्या, म्हणजेच काय तर या पावसाळी क्रिकेटमधलं हे वैशिष्ट्य असतं, आउटफील्ड ओले असते आणि चिखलातून रबर बॉल चांगला ट्रॅव्हल होतो. येस, मैदानाच्या आतमध्ये तुषार चव्हाण आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेट. समीकरण बदलले, 16 बॉल 39. निलेश सोनकर ऑन दी स्ट्राईक, लिजंड क्रिकेटर ऑन दी स्ट्राईक, नेम वॉज निलेश सोनकर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी 7 तर त्यांच्या अगेन्स्ट तुषार चव्हाण. हे रणयुद्ध मैदानाच्या आतमध्ये कश्मकश. गोलंदाज निघाला, हो यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. स्कोर लेग रिजन मध्ये मात्र कंप्लीट होईल ती एक डिक्लेअर झोन असा कॉलिंग आलाय. एक सिंगल धाव प्राप्त होईल निलेश सोनकर यांना. या टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 6 धावा. निलेश सोनकर यांनी 3 चेंडूवर 6 धावा केल्या, तर एक चौकार आलाय. तुषार चव्हाण पहिलं षटक हाताळत असताना अगदी पहिल्या 3 चेंडूवर मात्र 6 धावा आल्या. त्या 3 चेंडूवर किती धावा येतील? या रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जर धावा करायच्या असतील तर फलंदाजाला टायमिंग करणं हे खूप महत्वाचं असतं. येस, टायमिंग इज अ मोर इम्पॉर्टंट फॅक्टर ऑन द बॅट. चर्चा होईल. हो यावेळी पहा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक अंडरनीथेड, नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय नशिबाचा, मिळाला तो चौकार. येथील धावा 4. निलेश सोनकर सेट ऑन फायर. निलेश सोनकर यांचा हा झेल सोडणं महागात पडेल टीम दाबेमोहन संघाला, कारण झेलची संधी होती आणि क्षेत्ररक्षक अगदी चेंडूकडे पाहत राहिले. चेंडूचा अंदाज चुकला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी चेंडू काही काळ जरूर हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं लक्ष नसल्या कारणाने चेंडूने अगदी सीमारेषा ओलांडली. 4 धावा प्राप्त झाल्या आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय टीम सोनपार बिनगडी बाद 10 धावा. डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेली. समीकरण बदललंय. 14 बॉल 34 इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, चित्त थरारक सामना. लिजंड ट्रॉफी पर्व क्रमांक 2 मैत्री ग्रुप महाबळेश्वर यांचं आयोजन आणि त्याच्यामधला हा थरार उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली आहे. निलेश सोनकर हे नाव
येस स्पोर्ट्स या टीमचे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर एक मोठं ब्रॉडकास्ट आहे. चर्चा होईल येस स्पोर्ट बद्दल देखील, मात्र या बॉलवरती काय रणनीती असेल याची देखील चर्चा होईल. आता मात्र गोलंदाज की फलंदाज चर्चा होईल. तुषार निघालेत. अनदर टाइम ह्यूज खेळलाय क्षेत्ररक्षक अंडानी थेट कॅल्क्युलेशन चुकलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात लवसर. आता मात्र रणनीती फसली आहे. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. मिसअंडरस्टँडिंग ओव्हर द बॉल जातोय बॉलरच्या डोक्यावरून ओव्हर द हेड. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला योग्य ती बाबी करावी लागेल. अगदी या षटकामध्ये निलेश सोनकर यांचा दुसरा झेल सोडलाय आणि हा झेल सोडणं महागच पडेल टीम दाभेमोहन संघाला. अगदी ज्या प्रकारे निलेश सोनकर यांचे सातत्याने झेल सोडत असताना अगदी असं म्हणावं लागेल की सकाळी नाश्त्यामध्ये निलेश सोनकर नशिबाची गोळी खाऊन आलेत का असं अगदी जाणवत आहे. टीमची धावसंख्या 13. नशीब लक फार महत्वाचं असतं. आता मात्र बघूया काय घडतंय पुढच्या बॉलवरती. व्हॉट अ शॉट. Oh my God, it's a huge, glamorous, glorious, fabulous, fantastic, outstanding. षटकार. नाव आहे अक्षय. यांनी मात्र ठोकलेला हा षटकार पाहायला मिळालाय. वाह अक्षय पहा अगदी गत चेंडूवर जर पाहिला तर झेल सोडला, स्ट्राईक चेंज झाली आणि अक्षय पहिलाच चेंडू खेळत असताना अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये एक बुलंदी पॉवरफुल षटकार ठोकला. या षटकाराने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 19. 12 चेंडूमध्ये करायचे 25 धावा. शैलेश सर तुम्ही उल्लेख केला येस स्पोर्ट्सचा आणि आठवण आली नगरसेवक चषक शिरवणे. ती स्पर्धा आणि येस स्पोर्ट्स हे वेगळं समीकरण असतं. 12 चेंडूमध्ये करायचे 25. परंतु आज जर पाहिलं तर आपल्या सोनपार गावचे सुपुत्र अगदी एक व्यवसायामध्ये पाऊल टाकल्यानंतर येस स्पोर्ट्सचा दबदबा संपूर्ण नवी मुंबईमध्ये अगदी प्रत्येकाला घ्यायला भाग पाडलाय. 12 चेंडूमध्ये 25 ची गरज. अगदी सामना जर पाहिला तर दोन्ही संघांना विजयाची संधी असेल. तुषार चव्हाण यांचं पहिलं षटक अगदी अत्यंत महागडं पाहायला मिळालं. 19 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कर्णधार कोणत्या खेळाडूला चेंडू सोपावेल, कोणावर विश्वास दाखवेल, कारण पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात म्हणजेच उर्वरित 12 चेंडूवर करायचे आहेत 25. नक्कीच तुम्ही म्हटलं की यस स्पोर्ट्स या शॉप बद्दल या स्पोर्ट्स बद्दल आपण चर्चा केली. सुंडपार या गावाकडून खेळत असताना अनेक मोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्या. तदनंतर व्यवसायाकडे वळले. क्रिकेटने दिलंय काय आम्हाला? नक्कीच क्रिकेटने आम्हाला नाव दिलंय. क्रिकेटने आम्हाला स्पर्धा दिल्यात. क्रिकेटने आम्हाला जीवन घडण्याचं एक मार्गदर्शन दिलंय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती योगेश पहिलाच बॉल थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. मात्र ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये असताना पाहायला मिळालाय. ही ओळख राहिली या गोलंदाजाची. नाव आहे विकेश. विकेश इथून मात्र रणनीती बदलण्यासाठी भाग पाडतील. येस चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना विकेश आणि या टप्प्यावर तुम्हाला मारा करावा लागेल. जर तुम्हाला तुमच्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर हलकासा कट झाला. निर्धाव चेंडू. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. हो यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये लांबून प्रोडक्शन येईल. एक धाव तर घेतलं. दुसरीचा प्रयत्न होईल का? या सरीच काय घडलंय? नॉस्ट्राईक एंड वरती डेंजर एंडला अक्षय. मात्र कम्मालीचं अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. हे येणं गरजेचं आहे. कॉलिंग फार महत्वाचं आहे. लवसर एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. निलेश सोनकर आणि अक्षय यांच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा प्राप्त केल्या. 10 चेंडूमध्ये करायच्या 23 धावा. अगदी विजय प्राप्त करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव पाहायला मिळते. यस जद्दोजहद केली जाते मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. 10 बॉल 23 ची मॅच. एका बाजूला सोंडपार, दुसऱ्या बाजूला दाभेकर. माफ करा दाभे मोहन या टीमची आम्ही चर्चा करतोय. यस चर्चा होईल. बॉल मात्र वाईट गेलाय. पंचांचं कॉलिंग आलंय वाईट +1 अशी कॉलिंग येते का? यस शिवराम वैती सर. शिवराम वैती बरोबर आपण चर्चा करू लवकर. KSK परिवाराला सर्वाधिक पहिली स्पर्धा करणारे पंच जर कोण असतील तर ते आमचे शिवराम वैती सर. नगरसेविका चषक आणि तिथून मात्र MCA पंच, थ्रो, चक्क गोलंदाज. मला वाटतं सर्वाधिक जास्त चक्क गोलंदाज जर कोणी काढले असतील तर त्या टाइमला शिवराम वैती सरांचं नाव आम्ही आवर्जून घेतो. का घेऊ नये? पहा यावेळी फ्लिक केला ऑन साइडला. जिथे मात्र लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे मिळेल मित्र 1 धाव. आता मात्र कशी रणनीती आखावी लागेल. 9 बॉल आणि 20चं समीकरण.
9 चेंडू 20ची आवश्यकता टीम सोनपाड संघाला. विकेश यांनी 3 चेंडू हाताळलेत, 5 धावा. अगदी 3 महत्त्वाचे चेंडू असतील. दोन्ही संघांच्या माध्यमातून विचार केला ना तर अगदी या 3 चेंडूवर जर 1-2 मोठे फटके आले तर सामना खुला होईल. परंतु विकेश यांनी जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर टीम दाबेमोहन संघाला हा सामना अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. परंतु क्रिकेट आहे, प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदलतं. 9 चेंडूमध्ये करायचे 20 धावा. पॉसिबल आहे. 9 बॉल 20 धावा तुम्ही सहजासहजी बनवू शकता, कारण की अक्षय यांनी पहिल्या बॉलवरती जो फटका खेळला होता ना, ॲबिलिटी कमालीची आहे. या फलंदाजाकडे क्लास आहे, मात्र त्या क्लासवरती तुम्हाला परफॉर्म करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये विकेश या गोलंदाजाला रोखायचं, या फलंदाजाला काय असेल रणनीती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर लाईन चुकले, लेन चुकते, इथे गडबड होते. आता मात्र घोटाळा होण्यामध्ये वेळ लागणार नाही. दिशा खराब आहे. गोलंदाजी करत असताना तुम्हाला लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं असतं. अगदी महेंद्रसिंग धोनी सरांचं एक वाक्य आहे, युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा महत्वाची असते, कारण दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. एक अतिरिक्त धाव. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी मात्र फसवलंय, चकवलंय, गंडवलंय. आता मात्र धूर्त गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, चाणक्य चतुर पाहायला मिळालाय. नाव आहे विकेश. रणनीती आपल्याला आखताना पाहायला मिळालाय हा पठ्ठ्या. वाह, काय गोलंदाजी करतोय. 8 चेंडू 19 धावांची गरज. ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला विकेश यांनी, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे चेंडूला कट करण्याची आणि त्याचा प्रात्यक्षिक दाखवलाय. 8-19. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर नहिले ते दहिला. स्वतः एका अगोदरच्या बॉलवरती एच फॉर हिरो आणि दुसऱ्या बॉलवरती झेड फॉर झिरो. एच आणि झेड हा फक्त फरक आहे हिरो आणि झिरो मधला. हे ओळखणं फार गरजेचं आहे. जिथे 8 बॉल आणि 17चं समीकरण आलंय. अतिरिक्त धावा जेवढे तुम्ही खर्च कराल, समोरच्या संघाचं विजयाचं समीकरण नक्की सोपं होईल. 27 धावा धावफलकावर. अगदी कोणताही गडी बाद झाला नाही. निलेश सोनकर आणि अक्षय यांनी मात्र ज्या प्रकारे सुरुवात केली, विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत असताना टीम सोनपाड. यावेळी आणखी एक जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या पठ्ठ्याला म्हणावं लागेल, अरे खास तो तू आज भी हो, बट बताना छोड़ दिया. याद तो तेरी रोज आती है, बस बताना छोड़ दिया. अरे का सोडलीस कॅच. मैदानाच्या आतमध्ये विशेष षटकार ठोकला. या मॅच मध्ये रणनीती बदलली आहे. अक्षय यांचा मात्र हा रिप्ले टेलिकास्ट पाहायला मिळाला. वाह, काय फटका खेळलाय. करेक्ट टायमिंग वरती करेक्ट कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे. ते झालंय. खराब गोलंदाजी, मी तर म्हणेन खराब टप्पा. आणि अगदी ज्या प्रकारे या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी चालले जातात, परंतु या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी आणि त्याचा अगदी पूर्णपणे प्रात्यक्षिक, पूर्णपणे फायदा टीम सोनपाड संघाला होत असताना आपण पाहतोय. सामना आता खुला झालाय. 33 धावा धावफलकावर. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 33 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. बनवायचे आहेत, चर्चा होईल सर, सांगतो तुम्हाला. बनवायचे आहेत त्या 11. 7 बॉल 11ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा धावफलकावरती. अक्षय ऑन स्ट्राईक. हो, यावेळी मात्र भन्नाट एक एक्सप्रेस केले आपल्या फिलिंग्स मैदानाच्या आतमध्ये. या पठ्ठ्याने त्याने लाईन लेंथ सुंदर हाताळली होती, मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ ही एक बाब त्याच्या माथ्यावरती आली. टेन्शनवाली मात्रा. येणारे 6 बॉल बनवायचे आहेत 11. हे समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. शैलेश सर, तुम्ही उल्लेख केला क्षेत्ररक्षणाचा. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये टीम दाबेमोहन संघाच्या खेळाडूंनी झेल सोडलेत, हे मात्र ज्या वेळेला तुम्ही सामन्याच्या शेवटी विचार कराल तर ते सुटलेले झेल मात्र पराभवाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातील का. परंतु अद्याप सामना संपलेला नाहीये. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. 6 मध्ये करायचे आहेत 11. निलेश सोनकर 7 चेंडूमध्ये 15 धावांची नाबाद खेळी. दुसऱ्या बाजूला अक्षय 5 चेंडूमध्ये 13 धावा केल्यात. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल आणि कोणत्या खेळाडूवर, कोणत्या गोलंदाजावर कर्णधार विश्वास दाखवेल हे पाहायचंय. 6 चेंडू 11ची गरज. ज्यावेळी टीम मैदानाच्या आतमध्ये लवकर मीटिंग करते ना, त्यावेळी एक प्रादुर्भावाने आम्हाला प्रश्नचिन्ह उभा राहतो समालोचन करत असताना की स्ट्रॅटर्जी कुठेतरी कमकुवत पडली आहे, गोलंदाज वीक आहे. आता मात्र हा गोलंदाजाला ती संधी आहे.
तुम्ही स्टार होऊ शकता. नाव आहे रुपेश, जे शेवटचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झालेले आहेत. 6 बॉल 11 जर डिफेंड केल्या तर इथून पुढे लेजंड ट्रॉफी मध्ये या खेळाडूचं नाव सातत्याने विचारात घेतलं जाईल. आणि समीकरण बदललंय. जिथे 6 बॉल 11 ची समीकरणामध्ये आपण चर्चा करतोय ना, सुरुवात फार सुंदर झाली आहे. आता मात्र फिनिशिंग टच, काम तुमचं किती सुंदर आहे. हिरा तुम्ही घडवलाय, नेकलेस मध्ये बसवायचा आहे, मात्र त्याला जो फिनिशिंग टच, त्याला जी शायनिंग द्यायची आहे ना, ती फार महत्वाची आहे. आता मात्र इथून पुढे ती शायनिंग येईल का? मागून यष्टीरक्षक कॉलिंग देतोय, बाउन्सर हाताळणं हा एक हातखंडा वापरलाय. याच्यासाठी प्री प्लॅन करावं लागेल या बॅटरला. आता मात्र चर्चा होईल 6 बॉल 11 चं समीकरण. निलेश सोनकर ऑन स्ट्राईक, 6 चेंडू 11 धावा. वा, पहिलाच बॉल स्विंग आणि मिस, डॉट बॉल आलाय. आता मात्र उत्कंठा वाढली आहे, हृदयाचे ठोके आता मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स घेतील. चर्चा होईल, कोण होईल, श्वास मोठा होईल, एखाद्याचा श्वास छोटाही होईल. हार्ट बीट वाढलेत, निलेश सोनकर बीट झालेत. पहिला चेंडू रुपेश यांनी चांगला हाताळला, अगदी पडल्यानंतर हलकासा कट झाला, फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. 9 धाव चेंडूचे होते सांगता 5 चेंडू 11 ची गरज. पुढची मॅच जिंकले पार्थ, पार वर्सेस पार होऊ शकते. यावेळी मात्र बागपूड वरती गेले, पंच केला, क्षेत्ररक्षक आहे पहा. इथे मात्र दुष्काळात 13वा आलाय तो चौकार. इथे समीकरण बदललंय. निलेश सोनकर यांच्या बॅट मधून आलाय सामन्याला जिवंत ठेवणारा चौकार. टीमची धावसंख्या 37, 4 मध्ये करायच्या 7 धावा. शैलेश सर, असं म्हटलं जातं, हाऊ यू स्टार्ट इज अ नॉट इम्पॉर्टंट, हाऊ यू फिनिश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही सुरुवात कशी करता हे पाहिलं जात नाही, तर तुम्ही शेवट कसा करता हे पाहिलं जातं. आता या सामन्यामध्ये एका खेळाडूला मॅच विनर बनायचं आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. 4 चेंडू 7 ची गरज. रुपेश देखील कमी नाहीये, रुपेश देखील कमी नाहीये. निलेश सोनकर जेवढा प्रहार करतोय, लिजंड आहे, लिजंड ट्रॉफी मध्ये चमकलाय. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतलं, दुसरीचाच प्रयत्न तत्परतेने केला जाईल. या सिडीज काय घडलंय? ओ माय गॉड, इथे चुकी झाली आहे का? प्रश्न उभा राहिला. पंचांचं बोट आकाशाकडे, मात्र टीव्ही स्क्रीन वरती आता मात्र ज्या खेळाडूचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय, नाव आहे निलेश सोनकर. व्हॅल्युएबल इनिंग त्यांनी खेळले. मित्रांनो, निलेश सोनकर यांचा जर खेळ आवडला असेल ना, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 10 बॉल 20 चं हे इनिंग. मैदानाच्या आतमध्ये ते लढले, ते भिडले, ते संघर्षमय. त्यांनी सांगितलंय, अरे वक्त बुरा है तो क्या होगा, झेल लेंगे. अरे वक्त बुरा है तो क्या होगा, बस झेल लेंगे. आप सब साथ रहना, बाकी सब हम देख लेंगे. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बघण्यासाठी, फलंदाजीसाठी येतील त्यांचे बंधू. नाव आहे शैलेश सोनकर. निलेश आणि शैलेश ही जोडी A1 राहिली आहे ती सोडपार संघासाठी. मात्र गोलंदाज कमी नाहीये, तो देखील लढलाय, त्याने देखील कमबॅक केलाय. येणारे बॉल आता शिल्लक राहिले 3, बनवायचे आहेत 6. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे रुपेश यांनी गोलंदाजी केली आहे, शैलेश सोनकर आले सामना जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर एक मोठा फटका अगदी नितांत गरज आहे. परंतु गोलंदाज रुपेश अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी जाणले जातात. अचूक टप्पा अगदी हाताळला जातोय. 3 चेंडू 6 ची गरज. किरण सोडकर यांनी कॅश प्राइज लावलाय. एक षटका ठोका 500 रुपये जिंका. शैलेश सोनकर यांच्यासाठी हे कॅश प्राइज आहे. पहा, इथे थोडस चेतवण्याचा प्रयत्न केला जातोय का? प्रश्नचिन्ह उभा राहिला. चालूया मैदानाच्या आतमध्ये. शैलेश सोनकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रुपेश यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. हा बॉल, हो, यावेळी मात्र मिस टाइम आहे. त्यानंतर मात्र काय घडलंय? इथे नॉन स्ट्राईक एंड वरती चुकी झाली आणि दरम्यान मात्र मिळाला तो विकेट. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि हा टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले पाहायला लागेल. कारण ज्या प्रकारे हा कमी गतीने टाकलेला चेंडू जर फुटबॉलचा वापर केला असता तर लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करता आला असता. परंतु यष्टीरक्षकाचं देखील कौतुक, ज्या प्रकारे चेंडू पकडल्यानंतर स्वतः धावत येऊन धावचित केलंय. सामना आता पूर्णपणे फसलाय असं म्हणावं लागेल. कारण जोपर्यंत निलेश सोनकर होते तोपर्यंत सामना असं वाटत होतं टीम सोनपार जिंकेल. परंतु जसे निलेश सोनकर बाद झाले त्यानंतर विजयाची संधी, सुवर्ण संधी निर्माण झाली. टीम दाबे
मोहोळ संघाला 2 चेंडू 6ची गरज. आदिशक्ती 11 पार या टीमला आम्ही कॉलिंग देतोय. आपण टॉस साठी रेडी राहा. आपला संघनायक मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येईल याची देखील दखल घ्या. आता मात्र चर्चा होते येणारे 2 बॉल बनवायचे आहेत 6. काय घडेल या मॅच मध्ये चला थोडंसं स्पीडअप घ्या. 2 बॉल 6. अक्षय हा मात्र स्ट्राईक एंड वरती आहे ज्याने 5 बॉल 13 धावांची एक जबाबदारीची इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालाय. रुपेश या गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय. 4 बॉलच्या पाठीमागे खर्च केल्या फक्त 5 धावा. येणारे 2 बॉल बनवायचे आहेत 6. इथून मात्र होणारा हा थरार पाहायला मिळेल. 2 चेंडू 6ची आवश्यकता. गोलंदाज रुपेश आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केले वाखणण्याजोगी गोलंदाजी समोर प्रणय ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 6 धावा. षटकार येईल का? शॉट सिलीमध्ये आपण जर पाहिलं ना तर तिथे एक क्षेत्ररक्षक लावला. एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले. चर्चा होईल. अक्षय आहेत आणि आता मात्र काटेकी टक्कर. बिग हिट करण्याचा प्रयत्न या पठ्ठ्याने सांगितलंय. अरे मसाला मत मिलाओ शक्कर में. अरे बहुत दिनों बाद में मिले हो अब आ जाओ टक्कर में. टक्कर घेतली आहे आणि षटकार ठोकलाय. घुटना टेक तमाशा देत लाजवाब फटका खेळलाय. अक्षय याच्या खेळीसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वाह काय खेळ खेळलाय तो. बहरला आणि मैदानाच्या आतमध्ये गेला. तो विजय मिळवूनच आला. वा लढाई लढायची ना ती शेवटपर्यंत लढायची आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ट्विस्ट. आदिशक्ती पार विपक्ष सोंड पार. आम्हाला दोन्ही ठिकाणी पार हे नाव ऐकायला आलंय. कोणताही संघ विजयी होऊ पार संघ मात्र विजयी होणार यामध्ये दुमत नाहीये. चला टॉस साठी जाऊया. आपल्या समेत जॉईंट होतील निलेश मर्डेकर सर. टॉस साठी कोण जात आहे? येस स्वप्नील शिंदे यांनी मात्र उल्लेख केला होता की या बॉल वरती आम्ही अगोदरच प्रेडिक्ट केलं होतं की षटकार येणार आणि तो आला. वा काय काळी जीभ आहे